मराठी पत्रकार भवन येथे मीट द प्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. याकरता आज अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना आमंत्रित केलं गेलं होतं. संपूर्ण माध्यमातून पत्रकार बंधू उपस्थित होते. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमाकरता उपस्थित होते. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पोलीस आयुक्त यांनी 2 वर्षाच्या कालखंडातील माहिती पत्रकारांना दिली व आपल्या जीवनातील संबंधित माहिती सुद्धा त्यांनी यावेळी पत्रकारांनी शहरातील समस्या संदर्भात त्यांच्यासोबत हितगुज केलं. तर शहरातील 3 पोलीस स्टेशन आवश्यक असल्याचं मत आयुक्त यांनी मांडलं व त्या प्रकारचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. हे 2 इलेक्शन झालेले आहेत, लोकसभा आणि विधानसभा, जे की आपण म्हणजे मी 95 मध्ये पहिल्यांदा बंदोबस्त काय असतो त्यावेळेस मी ट्रेनिंगमध्ये होतो, त्यावेळेस मी पाहिले होते बंदोबस्त कसे असतात. आणि सुरुवात लोकसभाची 96 जानेवारी किंवा फेब्रुवारी झाली होती लोकसभा इलेक्शन. त्यावेळेस मला धुळे आणि कोल्हापूर असे 2 जिल्ह्याचं 2 फेजमध्ये झाले होते इलेक्शन त्यावेळेस. इतरही राजकीय घडामोडींवर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असता 2.5 विधानसभा मतदारसंघ आयुक्त हद्दीत येतात. झालेल्या विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. पोलिसांना नागरिकांनी सहकार्य केले या संदर्भात त्यांनी माध्यमांना सांगितलं. यावेळी त्यांचं स्वागत दैनिक मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल गवळे यांनी केलं. आभार प्रदर्शन दैनिक मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल यांनी केलं. यावेळी मोठ्या उपस्थितीत पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.